शहर आणि परिसरात श्रीरामनवमीचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला। प्रत्येक रामभक्त श्रीराम आराधनेत दंग आणि तल्लीन झालेला होता। शहर परिसरात श्रीरामनवमी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध श्रीराम मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली। दुपारच्या सुमारास श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त रामनामाच्या गजरात पारंपरिक पाळणा सोहळा उत्साहात पार पडला। जय श्रीरामच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं या सोहळ्यात सहभाग घेतला। शहरातील नवी पेठ परिसरातील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। अभिषेक, पूजा अर्चा, भजन, कीर्तन अशा कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं होतं। विशेषतः कीर्तन कार्यक्रमास भाविकांची मोठी उपस्थिती होती। लाभली शिवाच्या बरे संपदा झाला, लाभली शिवाच्या बरे संपदा झाला, परी असुर भामा रामा रामा मानवी रूपे आकारती, मानवी रूपे आकारती, कुशलवर रामायण गाती। रामनवमीचं औचित्य साधून मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती। फुलांची आरास, रोषणाई आणि देखावे यामुळे मंदिर अधिकच सुंदर दिसत होतं। शहरातील प्राचीन आणि श्रद्धास्थान असलेलं श्रीराम मंदिर असल्यानं इथं नेहमीच भाविकांची वर्दळ असते। यंदा देखील मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेऊन श्रीरामाचे आशीर्वाद घेतले। दरम्यान सोलापूर शहरातील इतर श्रीराम मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। भजन, कीर्तन, पारायण, महाप्रसाद अशा उपक्रमांमुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। एकूणच सोलापूर शहरात श्रीरामनवमीचा सोहळा आनंद, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।